नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 2/5/2025। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारायणगाव मार्केटमध्ये फ्लावर कोबीचे लाईव्ह स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी। मित्रांनो, प्रथम दर्शनी आज पाहणी केली असता फ्लावर कोबीची आवक मोठ्या प्रमाणात नारायणगाव मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला भेटत आहे। आपण प्रत्येक गाळ्याचा सर्वे केला असता 1-2 वकलच प्रत्येक आडतदाराक फ्लावरची पाहायला भेटत आहेत। अशा नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा। मित्रांनो, आपला प्रतिसाद मला प्रेरणादायी ठरतोय। एक विनंती आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला तर जाऊया लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी नारायणगाव मार्केटमध्ये दाना फ्लावर कोबीचे कोबी 41 रुपये 4.1 रुपये किलो। चला 13 वाले ऐसे ले चेक करा तुम्ही मेशीला नाही दिसत। ऐसे ले चेक करा तुम्ही। चला 13 वाला रुपये कोबे कोणचे? चला 13 वाला कोबी आहे। ए चला लवकर कोबी चालली बरं। कोबी वाटत नाही झालं ना, चला 13चं वक्कल 13चं माडा 51 रुपये। चला 51 रुपये 70 रुपये कोबी माल बारीक आहे। 75 रुपये 76 रुपये 80 रुपये 80 रुपये बोला की माता 80 1 रुपये वर बोल। 13 चला पाच द्यायचे का? हा दे रे त्याला 5 बाकी आम्हाला 13 आहे ना? 13 चे मार दे 13 पन्न्यांचं वक्कल आहे। त्याला 4 द्या तुम्हाला बाकी बरं दे त्याला 4 त्याला आम्हाला करा। 81 रुपये 81 ठीक आहे। 8 रुपये किलो झाली। 8 रुपये किलो झाली कोबी। 5 रुपये किलो झाली ही कोबी। 5 रुपये किलो माल थोडा हलका होता। चला मला 24 लय भारी वक्कल आहे। फ्लावर 24 गुणीचं वक्कल आहे। बघा काय बाजारभाव भेटतो। चला 4 टी मार्का करायचा 4 टी मार्का 20 151 रुपये 152 रुपये 81 रुपये डायरेक्ट। ए जाऊ 2 किलो मला अजून नाही मी 20 रुपये सर पाणी पिता राम 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 राम। तुम्हाला चांगलं येतं चांगलं, तुम्हाला हलकं आहे। गाडी काढा गाडी कोणची गाडी कोणची? 6 केबी तुझे चला डायरेक्ट 200 रुपये 200 दादी 200 211 रुपये 212 रुपये 220 रुपये 221 रुपये फ्लावर 225 रुपये 230 रुपये 231 रुपये 240 रुपये 241 रुपये 251 रुपये मारे 251 250 रुपये 10 किलो। 25 रुपये किलो झाली फ्लावर। माल आहे फ्लावर 1500 गेली ए मार 181 किती आहे सांग रे? किती आहे टोटल? कोण आहे शेतकरी? 27 200 रुपये 200 रुपये 1 रुपये शिल्लक किती? 21 रुपये 221 रुपये 222 रुपये 25 रुपये 225 रुपये 30 रुपये 231 रुपये 231 रुपये 35 रुपये 40 रुपये 51 रुपये 55 रुपये 60 रुपये 61 रुपये 65 रुपये 265 रुपये 265 रुपये 265 रुपये 3 वार घ्या। 26.5 रुपये किलो झाली फ्लावर। मामा आपला माल, मामा आपला माल आहे का? आपला माल आहे का फ्लावर? कोणती व्हरायटी आहे? माल दाखवा, माल दाखवा, माल दाखवा। चांगला माल पिकवलाय।
किती हजार काडी लावली होती मामा? 10,000 काडी. किती खर्च आला 10,000 काडीला? 30,000 सगळा टोटल. कुठले तुम्ही? वैष्णवधामचे. एक आता ही जी गोण काढली ते काढायला किती खर्च आलाय? 70 रुपयांनी 21 70 रुपये गोणी. आणि आणायचा खर्च किती आहे? 50. 7 5 12 120 रुपये. चांगले बाजार भेटले. काय बाजार भेटले आज? नाही 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 पण आता बाजार काय भेटले आज? 265 26 रुपये किलो. मागच्या वेळेस काय भेटला होता बाजार? 15. आणि आज डायरेक्ट आज फ्लावरची आवक मार्केटला कमी दिसते ना? 1-2च वकले बोटा मोजणे. मित्राचे 180. आज 265. बाजार भाव वाढलेत, माल कमी झालाय. काय तुमचं मग काय मध्ये किती बाजार पाहिजे? 200च्या वर म्हणजे समाधानी. किती माल अजून काढायचा शिल्लक? अर्धा. उन्हाळा दिवस आहे, मालाला वजन भेटते का? नाही भेटत ना. पाणी जास्त सोडायला लागते. पाण्याची काही टंचाई मागची वरच्या भागात? पाणी कमी आहे. तुमच्या काय सोर्स आहे पाण्याचा? पारून येतात. समाधानी आहे ना मामा? भाऊ कोणती व्हरायटी आहे? हां 15-22 आहे. किती हजार काडी लावली होती? 21,000 काडी. आज काय बाजारभाव भेटला? 270 रुपये 10 किलो म्हणजे 27 रुपये किलो. काल काय भेटला होता? सुरुवात आहे आज. काय कसं काय मालाचं वजन भरते का उन्हाळा दिवस? 21-22 हजार काडी लावली आहे. साधारण किती खर्च आला या फ्लावरला? आता उन्हाळ्याला थोडा पांढरी माशीमुळे खर्च भरपूर झाला. नाहीतर एक अंदाजे 80,000 रुपये टोटल. आणि पन्नीमध्ये काढले, घरीच काढले. घरी काढल्यामुळं खर्च थोडा कमी आलाय काढायचा. पण इतर भांडवल मोठे. इतर भांडवल मोठे पण आज पहिला थोडा असल्यामुळे आपण जरी काढले इथून पुढे आपल्याला काही घरी काढायला जमणार नाही. हा. माल पांढऱ्या माशीचा काय प्रॉब्लेम? चिकट्या वगैरे काय नाही? काय नाही, फ्रेश माल आहे बघा ना. एकदम चांगला माल पिकवलाय. पाण्याची काय अडचण वरच्या भागात? काय नाही, तसे आमच्याकडे शेततळी त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. शेततळी पाण्याचं काय अडचण नाही. माल चांगला आहे. फक्त वजनाला थोडा कमी भरत असेल ना उन्हाळ्यामुळे? पाट पाण्याचा माल चांगला भरतो. तुमचा ड्रिपचा माल कमी भरतो. म्हणजे पाट पाण्यावर फ्लावर पाहिजे या दिवसात. पाट पाण्यावरची फ्लावर वजन चांगलं भरते आणि ड्रिपवरच्याला कमी भरते. भाऊ समाधानी? समाधानी. धन्यवाद.